एकूणच सगळ्या एटीएम सेंटर्सवर आउट ऑफ सर्व्हिस असे बोर्ड दिसत असल्यामुळे नागरिक हैराण झाले। तर नाशिकमध्ये बँक आणि एटीएम बाहेर ग्राहकांची गर्दी बघायला मिळते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईक नंतर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिककरांचे प्रचंड हाल होत आहेत। 3 दिवसापासून बँकांच्या बाहेर जी ग्राहकांची गर्दी आहे त्या रांगा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। त्यातल्या त्यात दिलासा देण्याची बाब एकच की आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 सुट्टीचे दिवस असताना देखील बँक ह्या खुल्या राहणार आहेत। खरं तर काल म्हणजे शुक्रवारी सकाळपासूनच सर्व बँकांचे एटीएम हे सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र आज 24 तास उलटून गेलेले तरी आपण बघतोय बँकांचे जे एटीएम्स आहेत ते अद्यापही बंद आहेत। शहरातले काही मोजकेच एटीएम सेंटर हे काल सायंकाळनंतर खुले झालेले आहेत, मात्र संपूर्ण एटीएम सेवा ही अद्यापही सुरळीतपणे सुरू झालेली नाहीये। त्याचबरोबर पेट्रोल पंपावर देखील ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत। 500 आणि 1000 रुपयाचे नोटा स्वीकाराव्या असे आदेश असताना देखील कुठल्याही प्रकारचं सहकार्य हे बहुतांश पेट्रोल पंप चालकांच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत नाहीये। एकंदरीतच परिस्थिती बघता नाशिककरांची प्रचंड गैरसोय होते, मात्र त्यातल्या त्यात ग्राहकांनी संयम राखावा आणि गरज भासल्यास तरच बँकेच्या बाहेर गर्दी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। ही संक्रमण अवस्था आहे, 2-3 दिवस गैरसोय होणार आहे असं पंतप्रधानांनीच स्पष्ट केल्यामुळे ग्राहकांनी संयम राखून यातून मार्ग काढावा असं सूचित जरी केलं जात असलं तरी बँकांनी आपली जबाबदारी चोखपणे बाळगावी। रांगांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पहिले प्राधान्य द्यावं अशी मागणी देखील नाशिकमधून होताना बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।